काँग्रेसचा एक फार मोठा प्रॉब्लेम हा आहे की काँग्रेसमध्ये इन्सेंटिव्ह कल्चर नाही. काही आश्वासक चेहरे असतील युवक काँग्रेसमध्ये, काही आश्वासक चेहरे असतील NSUI मध्ये. ही लोक पुढे जाऊन काँग्रेसचे नेते का होत नाहीत? हा मोदींचा करिश्मा नावाची गोष्ट तयार करायला एक अमित शहांची फार मोठी यंत्रणा दिवसरात्र काम करत असते. काँग्रेसमध्ये एकच उत्तर आहे, ते उत्तर म्हणजे राहुल गांधी. काँग्रेसला असं वाटतं आपल्याला 60 वर्षांचा मोठा इतिहास आहे, लोक गांधीजींच्या फोटोला बघून आपल्याला मतदान करतील, तसं काही नाही आहे. युथला एकतर अट्रॅक्शन नाही काँग्रेसच्या आयडिओलॉजीबद्दल म्हणा किंवा काँग्रेसच्या लीडर्सबद्दल म्हणा. काँग्रेसच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या निवडणुका ही अंधश्रद्धा आणि फार मोठा विनोद आहे. काँग्रेसच्या आत जाण्याचा मार्गच आता इतका अवघड झाला आहे की कमीत कमी 5 ते 10 लाख रुपये खर्च केल्याशिवाय तुम्ही काँग्रेसमधलं युवकचं पदही आज घेऊ शकत नाही. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचं कवित्व आता संपलेलं आहे, पण या विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय सुरू आहे ते अद्याप काही कळायला मार्ग नाही आहे. काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट, हे तिन्ही पक्ष आत्ता त्यांच्या वाटांवर राजकारणामध्ये चाललेले आहेत. त्या तिघांमध्ये अजून कुठली चिंतन बैठक झालेली आहे किंवा या निवडणुकांचं विश्लेषण करणारी काही त्यातनं चर्चा झालेली आहे असं ऐकवत नाही आहे. हे सगळं असताना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यात जास्त जर पराभवाची चर्चा झाली असेल तर ती काँग्रेसची. कारण काँग्रेस लोकसभेला सर्वाधिक जागा महाराष्ट्रात निवडून आणून सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता आणि त्यानंतर काँग्रेस विधानसभेत घवघवीत यश मिळेल असं वाटत होतं. काँग्रेसचा पराभव का झाला, काँग्रेसकडे भाजपसारखी यंत्रणा नाही का, आणि काँग्रेसचं या पराभवाचं नेमकं विश्लेषण काय, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत अमर जाधव. अमर जाधव सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्समध्ये. अमर जाधव सर हे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये गेली 10 वर्ष प्राध्यापक आहेत. त्याशिवाय ते गेली 10 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसबरोबर विविध निवडणुकांमध्ये खूप जडून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना काँग्रेस, त्यांची रचना, त्यांचं राजकारण, त्यांची निवडणुकांचं कॅम्पेन याबद्दल इत्थंभूत माहिती आहे. सर, आपण या सगळ्या मुलाखतीला सुरुवात करताना तुम्ही देखील या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. तुम्ही निवडणूक खूप जळून बघितलेली आहे. पहिलं इम्प्रेशन निकालाचं जे होतं, त्यानंतर काँग्रेसची जी दाणादाण उडाली, त्याचं तुम्ही विश्लेषण कसं करता की काँग्रेसचा हा जो काही पराभव झाला त्याला काय प्रमुख कारणं होती? या गोष्टीचं अगदी एकाच शब्दामध्ये उत्तर द्यायचं जर असेल तर त्या एक शब्द असा असेल की ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास. माझं स्वतःचं रीडिंग असं आहे आणि मोस्टली काँग्रेसचे जे राज्यभरातले जे कार्यकर्ते आहेत किंवा मोस्टली नेते आहेत ते सुद्धा या गोष्टीला सहमत होतील. अति आत्मविश्वास काँग्रेसला नडला. आपल्याला जसं यश लोकसभेत मिळालं आहे तेच मुद्दे घेऊन, तेच कॅम्पेन मटेरियल घेऊन, तेच नेते, तेच चेहरे घेऊन जर आपण लोकांमध्ये गेलो तर ते यश आपल्याला रिपीट होईल असा एक आशावाद होता. आणि त्या आशावादाच्या जोरावर खरं तर काल्पनिक इमले रचायलासुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवात केलेली होती. त्यामध्ये कोण कुठला मंत्री होणार, अगदी कोण कुठला पालकमंत्री होणार, आता याच्या पुढचं राजकारण कसं असणार, परत काँग्रेसचे जुने दिवस आलेत, असं एक त्याच्यामध्ये ते सगळं कल्पनारंजन होतं. आणि जागा वाटपांमध्ये काय होतं आहे याच्या चढाओढीमध्येही काँग्रेस कॅम्पेन करायलाच विसरली मुळात. यासाठी कल्पनारंजन, जागा वाटपाची चढाओढ आणि अति आत्मविश्वास, जो की काँग्रेसला फार स्पेसिफिक होता. म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तेवढा अति आत्मविश्वास नव्हता जेवढा काँग्रेसच्या नेत्यांना होता. म्हणजे मला मुंबईतले तर एक म्हणजे अतिशय ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते अगदी मला खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी मला सांगितलं होतं की विधानसभेचा निकाल आल्यानंतर काँग्रेसचे 6 मुख्यमंत्री घरी बसलेत. म्हणजे 6 जण काँग्रेसमध्ये असे होते जे की मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते की राज्यात काँग्रेसची सत्ता आलेलीच आहे, आपल्या गटाचे आमदार वाढवून आता आपण मुख्यमंत्री व्हायचं आहे, एवढं त्या लोकांनी फक्त ठरवलेलं होतं. असे 6 मुख्यमंत्री हे बेसिकली फक्त त्यातले 4 जण आमदार झालेत आणि 2 जण हे घरी थांबलेत आता सध्या. अशी कल्पनारंजनाची आणि अति आत्मविश्वासाची ही जी एक विषारी जोडी आहे, याच्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असं मी स्वतः मानतो. पण या अनुषंगाने जर का आपण बघितलं तर इकडे भाजप आहे जो 24 तास असा पक्ष आहे की जो 24 तास निवडणुकांसाठी काम करत असतो. एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकांचं त्यांचं नियोजन सुरू होतं. दुसरीकडे काँग्रेस असं आहे की निवडणुका आल्या की काही मुद्दे त्यांना मिळतात, काही आणले जातात आणि मग त्याच्यावरती काँग्रेसची निवडणूक तोडून येत असतो. काँग्रेसच्या रचनेमध्ये नेमका प्रॉब्लेम कशात आहे? त्यांच्या नेतृत्वात प्रॉब्लेम आहे का काँग्रेसचा पक्ष म्हणून गेल्या म्हणजे स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत त्यांचा जो काही डिक्लाईन झालेला आहे त्याच्यात आहे? म्हणजे पक्षरचनेत प्रॉब्लेम आहे का नेतृत्वात प्रॉब्लेम आहे? माझ्या दृष्टीने दोन्हीमध्ये प्रचंड प्रॉब्लेम आहे.
पक्ष नेतृत्वात प्रश्न नक्कीच त्यांच्या क्षमतेवर शंका घ्यायला आता घेतलीच पाहिजे, तोही एक मोठा मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे काँग्रेसची जी रचना आहे, अंतर्गत रचना आहे, त्याच्यामध्ये प्रचंड प्रॉब्लेम आहे. मुळात कसं असतं, कुठल्याही पक्षामध्ये नवीन लोक कुठून येणार हे फार फिक्स्ड असतं, की जसं की संघामधली लोक सहज भाजपमध्ये जातात, युवा सेनेची लोक सहज शिवसेनेचे पदाधिकारी होतात, तसं आपण म्हणू की काँग्रेसमध्ये NSUI किंवा युथ काँग्रेसमधून लोक ही सहज काँग्रेस पक्षामध्ये जायला हवे. पण तसं काही होताना दिसत नाही मुळात. म्हणजे काही आश्वासक चेहरे असतील युवक काँग्रेसमध्ये, काही आश्वासक चेहरे असतील NSUIमध्ये. ही लोक पुढं जाऊन काँग्रेसचे नेते का होत नाहीत? या मुलांची करिअर्स NSUI आणि युथ काँग्रेसनंतर संपतात किंवा ती राजकारणाच्याच बाहेर पडतात किंवा दुसऱ्या पक्षात जातात. तर हे का होतं याचं आत्मचिंतन कधी काँग्रेसनं केलेलं नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे काँग्रेसचा एक फार मोठा प्रॉब्लेम हा आहे की काँग्रेसमध्ये इन्सेंटिव्ह कल्चर नाही आहे, की तुम्ही चांगलं काम करून दाखवा, भरपूर मोठं काम करून दाखवा, कुठंतरी एखादा मतदारसंघावर हक्क सांगून तिथे काम करा, तिथे जिंकून दाखवा, पक्ष तुम्हाला रिवॉर्ड करेल. अशा प्रकारची जी यंत्रणा आज भाजपमध्ये आहे, की तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला रिवॉर्ड केल्या जाईल, तुम्हाला रिकग्निशन दिलं जाईल, तसं काँग्रेसमध्ये स्ट्रक्चर नाही. आणि हा काँग्रेसचा सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीने तरी ड्रॉबॅक आहे. आणि जर काँग्रेसचं नेतृत्व असं रिवॉर्ड मेकॅनिझम सेटअप करायला फेल होत असेल, जर का ते करू शकत नसतील, तर तो त्यांचाही मुळात नेतृत्व गुणाचाही दोष आहे. काँग्रेसचा जो एकंदरीत जर तुम्ही काँग्रेस बघितलं, जसं संघ परिवार आहे तसं काँग्रेसचंही एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये युवक काँग्रेस असेल, NSUI असेल, महिला काँग्रेस, सेवा दल, या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स म्हणून ओळखल्या जातात. फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनी नवीन सदस्य नोंदणी करून पक्षाला माणसं द्यायची असतात. या फ्रंटल ऑर्गनायझेशनला कुठलंही स्थान या विधानसभा निवडणुकीमध्ये नव्हतं. हां, त्यांचं काय ऐकलं आहे, त्यांचं काही इनपुट घेतलं आहे का, त्यांच्या लोकांना तिकीटं दिलीत का, किंवा त्यांना कॅम्पेनमध्ये सहभागी करून दिलं आहे का. म्हणजे आता तुम्ही बघा की तुम्हाला NSUIचा महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष कोण आहे हे पटकन आठवणार नाही, किंवा युवक काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष कोण आहे हे लवकर आठवणार नाही. त्या तुलनेमध्ये भाजपकडे बघा युवा नेत्यांची फळी आहे. त्यातले काय कसे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नेते आहेत, वेगवेगळ्या समाजाच्या स्तरांना अपील करणारे नेते आहेत. पण कोणी असं नाही की बाबा युवा नेता नाही आहे. त्या तुलनेत तुम्ही काँग्रेसकडे बघा, काँग्रेसमधली जी नेते आहेत ती अशी आहेत की त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे किंवा सिनियर मंत्रीपद भूषवलं आहे. आणि ही लोक ॲग्रेशन असलेली लोकं नाही आहेत. आणि अशा लोकांकडे बघून लोकांनी काँग्रेसला मतदान करावं असं त्यांना वाटत नाही. मग असं जर असेल तर यश कसं मिळणार? मुळात ते इट इज द पीक ऑफ स्टुपिडिटी टू कीप ऑन डुईंग सेम थिंग्स अँड एक्सपेक्ट अ डिफरंट रिझल्ट. हे जे वाक्य आहे ना, हे काँग्रेसला फार म्हणजे लागू होतं या केसमध्ये. ते तेच करतात जे पिढ्यानुपिढ्या ते करत आलेत आणि त्यांना वाटतं काहीतरी वेगळा रिझल्ट येईल. म्हणजे त्यांना वाटलं लोकसभेला लोकांनी आता इतकं छान मतदान केलं आहे आपल्याला, मग आता परत विधानसभेला तेच रिझल्ट्स रिपीट होतील, असं त्यांना जर वाटत असेल तर चुकीचं आहे. लोक दर 6 महिन्यांनी आपलं मत बदलू शकतात, राजकीय मत बदलू शकतात, घटना घडतात, नेते बदलतात, मुद्दे बदलतात. आता हे जर का इतक्या मोठ्या नेत्यांना लक्षात येत नसेल तर ही खरं तर चिंतेचीच बाब आहे. पण मग एकीकडे असं म्हटलं जातं की भाजपला जर का कुठला पक्ष राष्ट्रीय पातळीवरती समोर उभा राहू शकतो, हरवू शकतो किंवा पर्याय होऊ शकतो, तर तो काँग्रेस आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस या सगळ्या प्रॉब्लेमशी झुंजतंय. तुम्हाला असं खरंच वाटतं की काँग्रेसचा पर्याय ठरू शकतो भाजपला पुढच्या ज्या काही निवडणुका उभ्या घातल्यात त्यामध्ये? आपल्याकडे दुसरा सक्षम पर्याय नाही आहे म्हणून काँग्रेसलाच लढावं लागेल. म्हणजे त्याला दुसरं नाही. म्हणजे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असेल किंवा आप असेल किंवा DMK असेल, काही झालं तरी हे रिजनली लिमिटेड पक्ष आहेत. त्यांच्या नेत्यांची पण कुवत एक मर्यादित आहे. ते ठराविक एका त्यांच्या परिप्रेक्ष्याच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत. तुम्ही ठरवलं तरी, त्यांनी ठरवलं तरी, लोकांची इच्छा असली तरीही ते होऊ शकत नाही. हे फार क्लिअर आहे. लढेल तर काँग्रेसच लढेल, पण त्यासाठी काँग्रेसला खूप खूप बदलावं लागेल. आणि हे बदल आणण्याची त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे की नाही इथपासूनच मला म्हणजे शंका आहे. सगळ्यात आधी तुम्हाला हे ॲक्सेप्ट करावं लागतं. त्यांना ते आधी मान्य करावं लागेल की त्यांच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे, त्यांच्या पक्षाचं स्ट्रक्चरमध्ये चुकीचं आहे, त्यांच्या पक्षाचे चेहरे चुकीचे आहेत. हे जर का त्यांनी आधी मान्य केलं तर मग कुठेतरी तो बदल घडेल. म्हणजे काँग्रेसकडे आज सगळे म्हणजे आज तरुण वर्ग आहे समजा, 18 ते 25 मधला जो फर्स्ट वोटर आपण ज्याला म्हणतो की ज्यात तो फार सेन्सिटिव्ह असतो वगैरे, त्या वर्गाला आज काय आवडतं तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्या वर्गाला ॲग्रेशन आवडतं. आज काँग्रेसचे राज्यातले चेहरे बघा, तुम्ही बाळासाहेब थोरातांकडे बघा, तुम्हाला अनुभव वगैरे दिसेल, प्रशासनावरचा हातखंडा वगैरे दिसेल, ॲग्रेशन दिसणार नाही. पृथ्वीराज चव्हाणांकडे बघा, विद्वत्ता दिसेल, ॲग्रेशन दिसणार नाही. म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडे बघा, म्हणजे तुम्ही अमित देशमुखांकडे बघा, विलासराव देशमुखांची झलक दिसेल, ते सगळं दिसायला फार छान आहे, सगळं
आक्रमकता कुठेही नाही. पण लोकांना जर आक्रमकता पाहिजे, आपण राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष आहोत, लोकांनी आपल्याला इतके खासदार दिलेत, आज आता थोडे का असे ना आमदार दिलेत, हे घेऊन लोकांचे मुद्दे घेऊन तुम्ही उतरायला पाहिजे, पण ते दिसत नाही. त्यामुळे पण असं असलं तरी जर तुम्ही राष्ट्रीय पातळीचा विचार केला तर राहुल गांधींसारखा नेता आहे किंवा मल्लिकार्जुन खरगे आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये स्वतःची ताकद आहे, स्वतःचा एक वोट शेअर आहे, असं जर बघितलं तर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच फाईट करेल. पण त्यासाठी काँग्रेसला अंतर्बाह्य खूप मोठा आणि एक पेनफुल बदल असेल तो, हे जुनी लोक बाजूला काढणे, आणि तो करावा लागेल. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती साहजिक तुलना जेव्हा होते तेव्हा भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी आणि त्यांची तुलना होते काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांच्याशी. मोदींचा करिश्मा चालतो असं भाजपकडनं कायम सांगितलं जातं. म्हणजे उदाहरणं जर का घ्यायची झाली तर अनेक राज्यांमध्ये ह्याच्या आधी ज्या 10 वर्षात निवडणुका घडलेल्या आहेत तिथं मोदींच्या करिश्म्यावर त्यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत. 2014 तर मोदींची लाट होती ॲज कम्पेअर्ड टू राहुल गांधी. राहुल गांधींकडे प्रत्येक राज्यात त्यांचे शिलेदार आहेत जे त्यांना निवडणुका जिंकून आणून देतात. म्हणजे अशोक गेहलोत राजस्थानमध्ये आहेत, कमलनाथ MP मध्ये आहेत, दिग्विजय सिंग तिथं होते, त्यानंतर खाली D. शिवकुमार आहे कर्नाटकमध्ये. असं असताना राहुल गांधींचा एक वैयक्तिक नेता म्हणून करिश्मा कमी पडतो असं वाटतं का, किंवा काय नक्की चुकतं? कसं आहे की मोदींचा जो करिश्मा तुम्ही म्हणालात ना, हा मोदींचा करिश्मा नावाची गोष्ट तयार करायला एक अमित शहांची फार मोठी यंत्रणा दिवसरात्र काम करत असते, ज्याला आपण म्हणजे थिअरी ऑफ कल्ट ही फार पॉलिटिकल सायन्समध्ये फार मोठी समजली आहे, सायकोलॉजीमध्येही. थिअरी ऑफ कल्ट असं सांगते की तुम्हाला कल्ट हा बनवावा लागतो. इट इज समथिंग दॅट यू हॅव टू डू मॅन्युअली. आणि तो कल्ट बनवण्यासाठी दिवसरात्र कंटेंट जनरेशन करून ते कंटेंट लोकांपर्यंत नेऊन त्यांना ते पटवून त्यांना मतदान करायला प्रवृत्त करणारी एक यंत्रणा आहे, ज्याला प्रोफेशनल सर्कल्समध्ये नरेटिव्ह मॅनेजमेंट असं म्हणतो. ती करणारी यंत्रणा आहे. तशी यंत्रणा ही राहुल गांधींकडे किंवा काँग्रेस पक्षाकडे नाही. त्याच्यामुळे राहुल गांधींचा करिश्मा नाही. म्हणजे राहुल गांधींच्याही व्यक्तिमत्वाचा करिश्मा तुम्ही करू शकता. आता कसं आहे की जसे बोलण्यामध्ये राहुल गांधींच्या हिंदी बोलण्यामध्ये काही चुका होतात, पण तशाच त्या चुका नरेंद्र मोदींच्याही होतात. पण कुठली गोष्ट अल्गोरिदममध्ये मागे पाडायची, त्याला डिसलाईक करून, कुठली गोष्ट पुढं आणायची, त्याला त्याचे लाईक्स वाढवून, ही जी यंत्रणा आहे आणि हे जे तंत्र आहे हे त्यांना अवगत आहे. हे काँग्रेसलाही अवगत होऊ शकतं, पण ते करायचं आहे का नाही, ते केलं पाहिजे का नाही, की मग लगेच आता प्रियंका गांधींना पुढं आणायचं आहे, लगेच मल्लिकार्जुन खरगेंचा प्रयोग करायचा आहे, मधातच कलेक्टिव्ह लिडरशिप, मधातच G23, हे असे प्रयोग करण्यामध्ये काँग्रेस वेळ घालवत आहे. काँग्रेसमध्ये एकच उत्तर आहे, ते उत्तर म्हणजे राहुल गांधी. आणि राहुल गांधींच्याच व्यक्तिमत्वाचा करिश्मा हा पुढे न्यावा लागेल, जो की भारत जोडो यात्रेच्या वेळेस काही प्रमाणात होऊ लागला होता. ते मधात परत ते शांत झालं दुर्दैवाने. पण उत्तर तेच आहे की राहुल गांधींची जी व्यक्तिमत्व आहे, त्याच्या व्यक्तिमत्वातल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या गोष्टी पुढे आणणे आणि त्यांचा तसा करिश्मा उभा करणे. भारतीय निवडणुकांच्या इतिहासामध्ये नेहरूंचा, राजीव गांधींचा, इंदिरा गांधींचा जसा करिश्मा होता जसा आज मोदींचा आहे, तसा करिश्मा उभा केल्याशिवाय काँग्रेस पक्षाला कुठल्याही प्रकारे दुसरा काही तरणोपाय नाही. याच्यात एकच दुसरी कॉरोलरी आहे की तुमची संघटना इतकी स्ट्रॉंग पाहिजे की करिश्मा थोडा असला तरी संघटनेची ताकद लावता येईल. पण त्या दृष्टीनं तर काँग्रेस इतकी कमकुवत आहे की काँग्रेसनं ते काम कधीच केलेलं नाही. म्हणजे इतिहासात, म्हणजे 1952च्या निवडणुकीपासून काँग्रेस कधीही संघटन म्हणून स्ट्रॉंग नव्हती. संघटन म्हणून स्ट्रॉंग भाजपच होतं आधीपासून. काँग्रेस हे करिश्मावर चालायचं, पण तो करिश्मा भाजपच्या संघटनापेक्षा जास्त पॉवरफुल असायचा, म्हणून काँग्रेस जिंकायचं. आता करिश्माही नाही आणि संघटनही नाही, त्यामुळे दोन्ही गोष्टी. यात मग अनुषंगाने पुढचं येतो की यंत्रणा शब्द या निवडणुकांपासून खूप गाजायला लागला आहे की प्रत्येक आमदाराची, प्रत्येक नेत्याची, प्रत्येक पक्षाची एक यंत्रणा असते. संघ हा भाजपच्या यंत्रणेचा एक कणा आहे असं म्हणलं जातं की आणि यावेळेस हे आम्ही इथं वेगवेगळे इंटरव्ह्यू घेतले पॉलिटिक्सला, त्यांनी पण सांगितलं, संघातल्या लोकांनी सांगितलं, पत्रकारांनी सांगितलं की संघ यावेळेस ॲक्टिव्ह होता आणि त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला, किंवा एकूण जे काय लोकसभेला जे चुका झाल्या होत्या त्या सगळ्या विधानसभेला भाजपाने सुधारल्या. एक ढोबळ विश्लेषण होतं भाजपच्या विजयाचं. पण मग असा यंत्रणा काँग्रेसकडे नाही का, किंवा मग इथे यंत्रणा आहे आणि काँग्रेस ती वापरत नाही, किंवा काँग्रेसने ती कधी तयारच केली नाही? काँग्रेसच्या इतिहासात अशी यंत्रणा कधीही काँग्रेसकडे नव्हती. काँग्रेसकडे काँग्रेस सेवा दल नावाचं एक त्यांचं फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, जे कधीही सशक्त नव्हतं, जे फक्त काँग्रेसच्या कार्यक्रमांना सलामी देणे आणि झेंडावर चढवणे वगैरे वगैरे पुरतं लिमिटेड होतं.
अगदी काही मोजके कार्यकर्ते म्हणजे नागपूरमधले काही सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत जे अतिशय ग्राउंडवर काम करायचे. अशा प्रकारची परंपरा काँग्रेसमध्ये नाही आहे. संघटन फार स्ट्रॉंग असावं, त्यामध्ये सगळ्यांचं डेलिगेशन असावं, जबाबदाऱ्यांचं, मग ते डेलिगेशन झाल्यावर त्याचं फीडबॅक, इव्हॅल्युएशन, मॉनिटरिंग वगैरे व्हावं, असं काँग्रेसमध्ये परंपरा नाही आहे. काँग्रेस काय करतं की इंदिरा गांधींनी स्वतःची इमेज एखाद्या राज्य पातळीवरच्या नेत्याच्या मागे उभी करायची. मग राज्य पातळीवरच्या नेत्यानं स्वतःची इमेज त्यात ॲड करून जातीय गणितं वगैरे साधून निवडणूक जिंकायची. इतका साधा सोपा फॉर्म्युला काँग्रेसचा होता. त्याच्यानंतर पक्ष म्हणून स्ट्रॉंग व्हायचं आहे याचा कधी काँग्रेसने विचार केला नाही. कारण जर इंदिरा गांधींचा फोटो लावून मतं मिळत असतील तर डोअर टू डोअर व्हिजिट्स करायच्या कशाला किंवा मतदारसंघ बांधायचा कशाला, हा एक त्याच्यामध्ये भाग होता. दुसरं, काँग्रेसच्या नेत्यांना एक फार मोठा गैरसमज असतो की माझा साखर कारखाना, माझा दूध संघ, माझी शिक्षण संस्था, माझी कंपनी याची लोकं म्हणजे माझी यंत्रणा आहे, जो की अतिशय घातक गैरसमज आहे मुळात. ज्यामुळे बरेचसे काँग्रेसचे मोठे मोठे नेते तुम्ही बघितलं असेल या निवडणुकांमध्ये हरले. ज्यांचं सहकारामध्ये काम आहे अशी नेते मंडळीसुद्धा हरली. ते आहे सहकाराची यंत्रणा, ही सहकाराच्याच राजकारणामध्ये उपयोगाला येते. जो तुमच्या कारखान्याला ऊस घालत असतो, जो तुमच्या कारखान्याचा भाग भांडवलदार असतो, तोही तुमच्या कारखान्यात फक्त सभासद आहे म्हणून तुम्हाला मतदान करेल असं काहीही नाही. आणि हे काँग्रेसला बऱ्याच वेळा समजलंय, पण काँग्रेसच्या नेत्यांना ते रेक्टिफाय करायचं नाहीये. आधी त्यांना हे ॲक्सेप्ट करावं लागेल की ही यंत्रणा म्हणजे माझी यंत्रणा नाही, किंवा पक्ष हाच माझी एकमेव यंत्रणा असू शकतो. त्यामुळे पक्षाला स्ट्रेंथन करावं लागेल. हे ज्या दिवशी त्यांना लक्षात येईल त्या दिवशी काँग्रेसचं काहीतरी चांगलं व्हायला वाव राहील थोडाफार. या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं होतं की लोकसभेला संविधान बचाव हा एक नारा होता आणि त्याच्यावर निवडणूक फिरली, असं सगळ्याच राजकीय तज्ज्ञांचं मत आहे किंवा पत्रकारांचं, इव्हन जे विश्लेषण करतात सगळ्यांचं. विधानसभेला एक गोष्ट सातत्याने जाणवत होती ती म्हणजे जागा वाटप झालं, तिकीटं जाहीर झाली तरीसुद्धा नॅरेटिव्ह या निवडणुकीत दिसत नव्हतं. एक मुख्य असं सेंट्रल नॅरेटिव्ह होतं आणि त्याच्यावरती निवडणूक फिरली असं म्हणता येणार नाही. काही छुपे मुद्दे होते, हिंदुत्वाचा होता किंवा लाडके बहिणीचा असेल, हे सगळे मुद्दे होते. पण काँग्रेस, तुम्ही काम केलं म्हणून विचारतो अर्थात, की मग काँग्रेस यावेळेस जेव्हा इलेक्शन कॅम्पेन करत होतं तेव्हा ते कुठल्या मुद्द्यावर करत होतं? कारण की त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये ना नॅरेटिव्ह दिसलं ना कुठला आक्रमक प्रचार दिसला. हे खरं आहे की संविधान बचावचा जो नारा होता आणि जो मुद्दा जो खरा आहे, म्हणजे इट्स नॉट म्हणजे भाजपवाले जरी त्याला फेक नॅरेटिव्ह म्हणत असले तरी ते तसं काही नाही आहे. पण संविधानामध्ये शक्य तितक्या अमेंडमेंट्स करून आपल्याला हवं तसं राज्य करणं हे भाजपचं फार जुनं स्वप्न आहे आणि त्या दृष्टीनं ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे जर भाजपला 400 जागा मिळाल्या किंवा खूप जास्त जागा मिळाल्या, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी जर मिळालीच, तर मोठ्या अमेंडमेंट्स होतील आणि संविधानाचा आत्मा हरवल्या जाईल, ही भीती खरी होती. त्यामुळे त्या जोरावर काँग्रेसने ती निवडणूक लढवली. पण राज्य पातळीवरच्या निवडणुकांमध्ये तो मुद्दा असू शकत नाही. म्हणजे मी राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान दिल्यानं संविधान धोक्यात कसं येईल, हा प्रश्न प्रत्येकाच्याच डोक्यात पडेल ना. की ठीक आहे बाबा, तेव्हा दिलं, आत्ता दिलंच पाहिजे असं काही नाही. आणि तोच मुद्दा घेऊन, म्हणजे काही प्रमाणात संविधान बचावाचाच मुद्दा घेऊन तुम्ही परत जर का राज्यामध्ये निवडणूक लढवू पाहत असाल तर ती फार मोठी चूक आहे. त्यानंतर काँग्रेसला असं लक्षात आलं कॅम्पेन बरीच पुढे गेल्यावर, जेव्हा मतदानाला 10-1 दिवस बाकी होते, की संविधान बचावचा मुद्दा किंवा भारतीय जनता पक्षावर हुकुमशाही, तानाशाही वगैरे वगैरे हे आरोप करून काही होत नाही. आणि काँग्रेसने एकदम ट्रॅक बदलण्याचा प्रयत्न केला की आम्ही कापसाला एवढा भाव देऊ, सोयाबीनला एवढा भाव देऊ, आणि तोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही. मला अजूनही आश्चर्य वाटतं की अजूनपर्यंत हा एवढा मोठा गैरसमज काय की आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये जिथं भरपूर मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन होतं, त्या सोयाबीनला बाजारात अतिशय कमी भाव आहे, अगदी MSP पेक्षाही कमी भाव आहे. असं असताना त्याच सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी शिंदे गटाला, अजित पवारांना आणि भाजपला भरभरून मतदान केलंय. हा असंतोष टॅप करायला काँग्रेस कमी पडली. याचा अर्थ त्यांच्याकडे माहिती नव्हती की त्यांच्या भागातले शेतकरी का नाराज आहेत, किंवा त्यांना माहीत होतं पण त्यांना तो मुद्दा तितका महत्त्वाचा वाटला नाही. ते अर्थातच त्यांचे जे रणनीतिकार आहेत बाबा, ती त्यांची फार मोठी चूक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दलितांवरचे अत्याचार असतील, महिलांवरचे अत्याचार असतील, याचा थेट ओनस गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवर लावायला काँग्रेस कमी पडली. त्यांनी थेट त्यांच्यावर जर आरोप केले असते की तुमच्या हातात गृह खातं आहे, हे चुकतंय, राज्यात हे चुकीचं होतंय, त्यांनी कुठलाही मुद्दा काढला नाही. आणि जी अननॅचरल युती झाली आहे, म्हणजे अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले, त्याचं विरोधाभास दाखवण्यात काँग्रेस नेते कमी पडले.
असं एवढे मोठे चांगले आणि पॉवरफुल मुद्दे असताना जर का तुम्ही परत संविधान बचाव, जे की तुम्ही आत्ता 6 महिने आधीच एकदा लावलंय, ते परत जर लोकांमध्ये घेऊन जात असाल तर लोकांचा इंटरेस्ट कमी होणार. हा एक भाग आहे. आणि काँग्रेसच्या पराभवाचं दुसरं एक कारण आहे की पॉलिटिक्स इज अ झिरो सम गेम. म्हणजे बीजेपी इज विनिंग अ सीट, काँग्रेस इज डेफिनेटली लुझिंग दॅट, किंवा महायुती इज विनिंग अ सीट, देन महाविकास आघाडी इज डेफिनेटली लुझिंग दॅट. तर असं आहे की स्वतः भारतीय जनता पक्षाने प्रचंड लक्ष घातलं या निवडणुकीमध्ये, फक्त स्वतःच्या जागांवर नाही, मित्रपक्षांच्या जागांवरही, जे की ॲक्च्युली कमेंडेबल आहे. की जिथे शिंदे गटाच्या जागा आहेत, शिवसेनेच्या जिथे जागा आहेत, तीच खरी शिवसेना म्हणावी लागेल आता. जिथे शिवसेनेच्या जागा आहेत आणि जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा आहेत, तिथेही प्रचंड लक्ष घातलं, तिथेही मतदानाचा टक्का वाढवला, तिथेही यंत्रणा राबवली. आणि हा जो वाढलेला मतदानाचा टक्का आहे हा भाजपच्या फेवरचा असेल याची काळजी घेतली. एवढं जर का ते चांगलं कॅम्पेन करू शकत असतील तर काँग्रेसनं हरणं हे क्रमप्राप्त आहे. कारण त्या तुलनेमध्ये काँग्रेसचं कॅम्पेन हे अतिशय वीकच होतं. आणि अजून एक काँग्रेसचा एक प्रॉब्लेम हा आहे की काँग्रेस अज्युम्स दॅट पीपल लाईक देम, विच इज नॉट ट्रू ॲक्च्युली. काँग्रेसला असं वाटतं आपल्याला 60 वर्षांचा मोठा इतिहास आहे, लोक आपल्या मागे उभी आहेत, लोक तो इतिहास आठवतील, लोक गांधीजींच्या फोटोला बघून आपल्याला मतदान करतील. तसं काही नाही आहे. लोकांना समजलेलं आहे की काँग्रेस हा पक्ष आजचा एक वेगळी एंटिटी आहे आणि स्वातंत्र्य लढ्यात लढलेली जी काँग्रेस आहे ती एक वेगळी एंटिटी आहे. लोक त्या काँग्रेसचा अजूनही सन्मान करतात आणि या काँग्रेसला अजूनही हेट करतात. ही जी रिॲलिटी आहे ती आहे. ही आधी काँग्रेसनं या गोष्टी ॲक्सेप्ट केल्यावर मग याच्यावर काहीतरी प्लॅन तयार होऊ शकेल. तर जर ते ॲक्सेप्टच करणार नसतील तर मग सुधारणेला काही वाव आहे असं मला वाटत नाही. दलित आणि महिलांचा आता तरच तुम्ही मगाशी उल्लेख केला. आणि लोकसभेला परत आपण वारंवार आपला रेफरन्स पॉईंट लोकसभा निवडणूक येतो, कारण की त्यामध्ये काँग्रेसला यश मिळालं होतं. लोकसभेमध्ये दलित आणि मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केलं असं आकडेवारीनं समोर आलं होतं. अगदी मालेगावचं उदाहरण दिलं, शोभा बच्छाव यांचं बघितलं तर एकाच मतदारसंघात त्यांना मुस्लिमांनी भरभरून मतदान केलं. मुंबई नॉर्थ ईस्ट, म्हणजे खूप उदाहरणाची 4-5 जागा काढता येतील अशा, ज्यामध्ये मुस्लिमांनी भरभरून काँग्रेसला मतदान केलेलं आहे. मग हाच मुस्लिम समाज विधानसभेला असा दुरावला का काँग्रेसपासून? ते तसं नसतं. म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघांचा एक लोकसभा मतदारसंघ होतो. त्यामुळे अख्ख्या याच्यातल्या पसरलेल्या मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याक समाजाने एकत्र येऊन जर मतदान केलं तर लोकसभेचा निकाल बदलू शकतो. पण हेच निकाल जेव्हा तुम्ही डिव्हाइड करता विधानसभा मतदारसंघ वाईज, तर हे जे मुस्लिम पॉकेट्स आहेत हे ठराविक मतदारसंघांमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतात. जसं की मालेगाव सेंट्रल तुम्ही म्हणू शकता, मालेगाव आउटर तुम्ही म्हणू शकता, भायखळा आहे किंवा भायखळा आहे, किंवा शिवाजीनगर मानखुर्द तुम्ही म्हणू शकता. तर या गोष्टींमुळे असं होतं की जिथे महाविकास आघाडीचा माणूस जिंकतोय तिथे तो प्रचंड मतांनी जिंकतोय आणि त्याच्या बाजूच्या ज्या 5 जागा आहेत जे त्याच लोकसभा मतदारसंघाच्या भाग होत्या त्या सर्व जागा पडतायत. हे असं होत असतं. म्हणजे त्यामुळेच तुम्ही लोकसभेचे निकाल हे गृहीत धरून चालायला नको होते. म्हणजे हे साधं स्टॅटिस्टिक्स आहे. म्हणजे अगदी कुठलाही 12वी पास असलेला मनुष्य सुद्धा स्टॅटिस्टिकली हे समजावून सांगू शकतो काँग्रेस नेत्यांना. आय डोंट नो की त्यांना कोणी हे का सांगितलं नाही की तुमचं लोकसभेचं यश हे या एका ठराविक फॅक्टरमुळे की दलित मतं आहेत, मुस्लिम मतं आहेत, ती एनमास तुम्हाला पडतायत म्हणून लोकसभेचा निकाल बदलतोय. पण हेच जर का तुम्ही कन्व्हर्ट केलं सीट बाय सीट विधानसभेला तर हे काही चित्र तेवढंसं चांगलं नाही आहे. हे जर का कोणी जर त्यांना करून दाखवलं असतं तर त्यांना लक्षात आलं असतं की आपण तेवढे यशस्वी नाही होत जेवढं आपल्याला वाटतंय, आणि मग त्या स्थितीमध्ये त्यांनी रेक्टिफाय ते केलं असतं. ऑब्वियसली अर्थात कोणीतरी समजावून सांगितलंच असेल त्यांना, इट्स अ व्हेरी सिम्पल मॅथमॅटिक्स. पण मग त्यांनी असं असतानाही ते कॅरी फॉरवर्ड का केलं? तेच मुद्दे शेतकऱ्यांना आवडतील असे मुद्दे का नाही घेतले? राज्यात एवढं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं त्यावर कुठलीही ठोस भूमिका काँग्रेसनं घेतली नाही. म्हणजे जी भूमिका जरांगे पाटील मागतायत म्हणजे म्हणतायत ती भूमिका घ्यावी का 100% त्यांना नाकारणारी भूमिका घ्यावी या जंजाळातच काँग्रेस अडकून राहिली. किंवा सोयाबीनच्या भावांवरचं जसं मी सांगितलं, सोयाबीन कापूस आहे त्यांच्या भावावरची भूमिका घेतली नाही, कांदा निर्यातीच्या प्रश्नाची भूमिका घेतली नाही, अशी कुठलीच भूमिका घेतली नाही. आणि संविधान बचाव ज्याच्यावर लोकांनी एकदा मतदान करून झालं आहे ती भूमिका घेतली, तर त्यामुळेच ते तसं झालं आहे असं माझं रिडिंग आहे. एक मुद्दा असा येतो की महाविकास आघाडीमध्ये जे काही 3 पक्ष होते त्यांच्यात खूप कुरबुरी सुरू होत्या एकीकडं. दुसरीकडे काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण होतं. नाना पटोले आणि त्यांच्या विरुद्ध असलेले काँग्रेसमधले प्रस्थापित, मग त्यात बाळासाहेब थोरात असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, अजून तिकडचे केदार असतील, हे काँग्रेसचे मोठे नेते. अशोक चव्हाण आता नाही आहेत, पूर्वी ते पण होते. आणि ह्याच्या तिसरे एक अँगल येतो की महाविकास आघाडीने शेवटपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा घोषित केला नाही.
उद्धव ठाकरेंची खूप इच्छा होती मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून त्यांचं नाव घ्यावं म्हणून. मुंबईमध्ये एक मेळावा झाला, त्याच्यावरनं टोलवाटोलवी झाली. पण हे वाटतं की जर का मुख्यमंत्री पदाचा चेहरा काँग्रेसनी घोषित केला असता, महाविकास आघाडीनी, तर कुठेतरी फरक पडला असता. नक्कीच फरक पडला असता. कारण कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी जे काम केलं होतं आणि त्यांची एक रुजू इमेज आहे, म्हणजे की माइल्ड फॉर्म आहे त्यांच्या बोलण्यामधून वगैरे वगैरे, तर लोकांना अपील होत होता. जरीही भाजपवाले कितीही त्यांची खिल्ली उडवत असले तरीही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची जी इमेज आहे ती चांगली होती. आणि त्या तुलनेमध्ये म्हणजे त्यांच्या तुलनेचा दुसरा नेता हा शरद पवार होता महाविकास आघाडीकडे. ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकत नव्हते किंवा इच्छित नव्हते. असं असताना 100% जर उद्धव ठाकरेंना पुढं केलं असतं की हे आमच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, अर्थात त्याचे थोडेफार तोटे झाले असते पण फायदा फार जास्त झाला असता. म्हणजे तसा तो एक कॅल्क्युलेटिव्ह कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करून काँग्रेसनं तो निर्णय घ्यायला पाहिजे होता. काँग्रेसनंच काय, महाविकास आघाडीने तो निर्णय घ्यायला पाहिजे होता. नंतर काय होतं ते बघितलं गेलं असतं. म्हणजे किती जागा येतात, मग त्या तुलनेमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाकडे जातं, ते अडीचडीची विभागणी होते का किंवा दुसऱ्या कोणाला दिलं जातं आहे का, ते प्रश्न नंतरचे आहेत. आत्ता जर का त्यांचं लक्ष निवडणूक जिंकणं होतं ना, तर लोकांना क्लिअर कट महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हे उत्तर पाहिजे होतं. बऱ्याच अंशी लोकांना महायुतीचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत आणि मुख्यमंत्री तेच होतील हे माहीत होतं. जरी अधिकृत घोषणा नसेल तशी, किंवा एकनाथ शिंदेचा चेहरा बऱ्याच, किंवा त्यांना लीडर म्हणून पुढं केल्या जरी असतील, किंवा ते तेव्हाचे मुख्यमंत्री असतील म्हणूनही, पण लोकांना क्लिअर कट माहीत होतं की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. त्यामुळे लोकांनी मतदान केलं. आत्ता दुर्दैवाने म्हणा की सुदैवाने म्हणा, भारतीय राजकारण त्या लेवलला आलं आहे की आता आपण हळूहळू तशा डेमोक्रेसीकडे जातोय की जिथं आपल्याला चेहरे पाहिजेत आणि त्या चेहऱ्यांवर मतदान होईल. आणि तसं काँग्रेसनं जर जाहीर केलं असतं तर फार चांगलं झालं असतं असं मला वाटतं. पण काँग्रेसकडे स्वतःच्या पक्षात कुठला नेता होता का असा की जो मुख्यमंत्री होऊ शकतो? नाना पटोले खूप उत्सुक होते, पण मला वाटत नाही की त्यांना. नाना पटोले उत्सुक होते, पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, बाळासाहेब थोरात साहेब होते. ही फार मोठी मंडळी आहे ॲक्च्युली. पण मला असं वाटतं की ही सर्वजण ही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात काम केलेली लोक आहेत. नाना पटोलेंचा अपवाद जर सोडलं तर बाकी सगळे काँग्रेसचे मोठे नेते त्यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या तोडीचं याच्यामध्ये कोणी नव्हतं. कदाचित जर त्यांना शेअरिंग करता आलं असतं 48 वर्षांचं, तर मग बाळासाहेब थोरात वगैरेंचं नाव पुढं करायला चांगलं वाटलंही असतं. पण तसा तोडीचा नेता कोणी नसता आणि तसं कन्सेन्सस मिळवणं की काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा काँग्रेसमधून, हे अशक्य आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये असं एकमत होणं कधीच झालं नसतं. म्हणजे विधानसभेची निवडणूक उलटून गेली असती पण काँग्रेसवाल्यांचं एकमत नसतं झालं. आणि मग ते एका ओळीचा ठराव त्यांनी पास केला असता की आम्ही सर्वाधिकार मल्लिकार्जुन खरगेंना, राहुल गांधींना, सोनिया गांधींना देतोय, आणि त्यातून काही निष्पन्न झालं नसतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर करणे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे होता. आपण जर का गेल्या 4-5 वर्षातलं काँग्रेसचं देशातलं आणि महाराष्ट्रातलं राजकारण जर का असं कम्पेअर केलं तर असं दिसतं की देशामध्ये पण, म्हणजे 2021मध्ये कपिल सिब्बल त्यांचा एक तिथं वाद झाला. त्यांनी पत्र लिहिलं की पक्ष नेतृत्व बदला. राहुल गांधी तेव्हा अध्यक्ष होते. त्यांचं म्हणणं होतं की राहुल गांधी अध्यक्ष नको, आम्हाला फुल टाईम काम करणारा, त्यांचे शब्द होते त्या पत्रातले की फुल टाईम आम्हाला लीडर हवा काँग्रेसमधला. त्यानंतर त्यांनीच पक्ष सोडला. तर पृथ्वीराज चव्हाण पण होते लेटर G23 शशी थरूर होते त्यामध्ये. त्यामुळे तिथं काँग्रेसमध्ये सगळ्या अंतर्गत कुरबुरी सुरू होत्या, म्हणजे स्टॅबिलिटी नव्हती पक्ष म्हणून. पण दुसरीकडे जर का महाराष्ट्रात बघितलं तर 2019ला काँग्रेसचे 44 आमदार होते आणि 2024ला निवडणूक लढवण्याच्या आधी त्याचे 44 आमदार होते. मधल्या काळात त्यांचे 2 सहकारी पक्ष फुटले, त्यांची शक्ल झाली, पण काँग्रेस नाही फुटला. म्हणजे काँग्रेस सगळ्यात चांगल्या पोझिशनला होती बघायला गेलं तर निवडणुकीच्या आधी, पण ते त्यांना पुढं नाही कॅरी फॉरवर्ड करता आलं. तर मग ह्याला हे त्यांच्या काँग्रेसच्या पक्षात जे काही हे सगळे घोळ चाललेले आहेत, म्हणजे पक्ष नेतृत्वावरून, म्हणजे राहुल गांधी सगळ्यांना हवेत नको आहेत. दुसरीकडे काँग्रेसमध्ये अजून एक मुद्दा मी ॲड करतो की तरुण नेतृत्व दिसत नाही. म्हणजे सगळे जे ते जुने नेते काँग्रेसमध्ये, त्यामुळे तो तसा युवांचा पक्ष नाही आहे का? म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठेतरी काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये मी जिथे शिकवतो तिथे जसं 40 मुलांची बॅच असते आणि दरवर्षी हा एक एक्सपेरिमेंट मी करतो त्यांच्यासोबत की त्यांना मी विचारतो की तुम्हाला कुठल्या पक्षात करिअर करायचं आहे. आणि गेली जितके वर्ष मी शिकवतोय तितक्या 6-7 वर्षांमध्ये मला असं दिसलंय की काँग्रेसच्या बाजूने वर होणारे हात हे हळूहळू कमी होत चाललेत. कारण यूथला एकतर अट्रॅक्शन नाही आहे काँग्रेसच्या आयडिओलॉजीबद्दल म्हणा किंवा काँग्रेसच्या लीडर्सबद्दल म्हणा. त्यापेक्षा वाईट हे आहे की यूथला होप पण नाही आहे काँग्रेसकडून.
म्हणजे उद्या समजा अट्रॅक्शन तयार झालं तर मी तिकडे जाईल आणि मग माझी ग्रोथ होईल, मग मी उद्या चुकून माकून नगरसेवक होईल, आमदार होईल, असं अपवर्ड मोबिलिटी त्यांना दिसत नाही. त्यांना काँग्रेसचे जे आमदार दिसतात ते दिसतात की ते कोणाच तरी मुलगा आहे, कोणाच तरी पुतण्या आहे, भाचा आहे, त्यामुळे तो काँग्रेसचा आमदार झाला आहे, किंवा मग कोणाच तरी नातेवाईक आहे म्हणून हळूच आता प्रदेशाध्यक्ष होतोय, किंवा मग युवकचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे, NSUIचा अध्यक्ष झाला आहे. हे अशा प्रकारचं राजकारण दिसलं तर युवक का येतील हा फार मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, जर का तुमचं यूथ आणि NSUI वीक असेल तर तरुण चेहरे येणार कुठून? त्याला एकच उपाय उरतो, तो म्हणजे नेत्यांची मुलं. नेत्यांच्या मुलांचे चेहरे हे अराजकीय घरातील मुलांना अपिलिंग वाटत नाहीत. ते त्यांचे प्रश्न त्यांच्याकडे घेऊन का जातील? त्या तुलनेमध्ये बाकी सगळे, इव्हन राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये बघा, असे कित्येक मुलं आहेत ज्यांना काहीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पवारसाहेबांनी त्यांना बघून, त्यांना संधी देऊन, त्यांना म्हणजे आता त्यांचा महबूब शेख आहे, रविकांत वरपे आहेत, कसली राजकीय पार्श्वभूमी? पवारसाहेबांनी निवडले त्या लोकांना की तुम्ही या पुढे, तुम्ही ते आता युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत. असं आमच्याकडे का नाही होतं? आम्हाला का बरं? म्हणजे हेच ठराविक लोक आहेत की बाबा हे या फॅमिलीतले आहेत म्हणूनच असले पाहिजे. राहुल गांधींचं मी समजू शकतो, ते एका गांधी कुटुंबातले आहेत त्यामुळे त्यांचा अधिकार होत नाही, पण त्यांनी भारत जोडो यात्रेतून सिद्ध केलंय ना स्वतःला. तसं आमच्या स्थानिक लोकांनी काय सिद्ध केलंय हा ॲक्च्युली फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे युवकांना कुठलंही आकर्षण वाटत नाही की मी काँग्रेसमध्ये का जावं. म्हणजे एखाद्याचं आयडिओलॉजिकली जरी कनेक्ट असेल की मला गांधी आवडतात, नेहरू आवडतात, नेहरूवियन सोशॅलिझम आवडतो, डेमोक्रॅटिक सोशॅलिझम आवडतो, तरी काँग्रेसमध्ये जायचं कुठून? आणि दुसरी एक गोष्ट, काँग्रेसला एक फार मोठा भ्रम आहे पक्षांतर्गत, अंधश्रद्धा आहे ती, भ्रमच नाही अंधश्रद्धा म्हटलं पाहिजे त्याला, की आम्ही निवडणुका घेतो, NSUI युथ काँग्रेसच्या निवडणुका घेतो त्यामुळे आम्ही फार डेमोक्रॅटिक आहोत, बघा हे निवडून येतात. काँग्रेसच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या निवडणुका ही अंधश्रद्धा आणि फार मोठा विनोद आहे की त्यामध्ये कशी मतदान रजिस्टर केलं जातं, कसं ते मतदान पाडलं जातं आणि कशी ही लोक सो कॉल्ड निवडून येतात, हे मी फार जवळून बघितलंय. निवडणुका घेतल्यामुळे काँग्रेसच्या आत जाण्याचा मार्गच आता इतका अवघड झाला आहे की कमीत कमी 5 ते 10 लाख रुपये खर्च केल्याशिवाय तुम्ही काँग्रेसमधलं युवकचं पदही आज घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला खूप खालून, खूप वर्षापासून सुरुवात करावी लागेल, मग तुम्हाला तेवढी मतं पडतील आणि मग तुम्ही ती निवडणूक जिंकाल आणि मग तुम्ही सरचिटणीस व्हाल. का जाईल ना कोणी? त्यापेक्षा मी शरद पवार साहेबांकडे जाईल, 5-10 वर्ष मी त्यांच्या पक्षात काम करेल, कष्ट घेईल, पवारसाहेब माझं टॅलेंट बघून मला संधी देतील, हे फार क्लिअर आहे. किंवा मी शिवसेनेत जाईल, आदित्य ठाकरेंच्या सोबत उभा राहील, ते मला क्लिअर कट आहे. म्हणजे ज्याला भाजप नको आहे त्याला काँग्रेस हा ऑप्शन नाही आहे, तो जाणार शिवसेनेकडे किंवा शरद पवार साहेबांकडे. त्याला काँग्रेसमध्ये जायचं म्हणजे इम्पॉसिबल आहे. आज आता मला असं वाटतं की आता या वर्षामध्ये तरी युवक काँग्रेसच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर NSUIच्या निवडणुका होतील. त्या NSUI युवक काँग्रेसच्या निवडणुकांमध्ये कुठलाही साध्या घरातला मुलगा 5 ते 10 लाख रुपये खर्च करून NSUIचं पद नाही घेऊ शकत, इम्पॉसिबल आहे. बरोबर. पण मग या अनुषंगाने शेवटचा प्रश्न मी घेतो की पुढच्या काळामध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकांचे परिणाम तर झालेच, पण देशातलं राजकारण, दिल्लीत निवडणुका आहेत, अजून बिहारमध्ये निवडणुका आहेत, या वर्षाच्या एंडला असतील, तर मग काँग्रेससमोर काय असणार आव्हानं? काँग्रेससमोर सगळ्यात मोठं आव्हान ही काँग्रेसची अंतर्गत सडलेली व्यवस्थाच आहे. काँग्रेसने तेवढं जरी रेमेडिफाय केलं, तेवढं जरी रेक्टिफाय केलं तर काँग्रेसला खूप चांगले दिवस परत येतील. त्याच्यासाठी राहुल गांधींनाच तो पुढाकार घ्यावा लागेल, कारण तसं करण्याचा अधिकार आणि तेवढं करण्याचा कॅरिझमा जर पक्षांतर्गत कोणात असेल तर तो राहुल गांधींकडे. त्यामुळे जर ते घेत नसेल तर दोष त्यांचा आहे, त्यांनी तो घेतलाच पाहिजे आणि त्यांनी पुढे येऊन ही सिस्टीम बदलणे आणि ॲक्च्युली ग्राउंडवर ज्यांना समजतं राजकारण त्या लोकांना वर आणणे, आक्रमक तरुण चेहरे देणे, राज्यांमधली खांदेपारट लवकर करणे. म्हणजे तुम्ही बघू शकता की 132 जागा मिळालेला भारतीय जनता पक्ष आजपासून महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबवतो आहे आणि सगळे मिळून 30-35 जागा मिळालेली आमच्या महाविकास आघाडीची लोक अजूनही त्यांच्या ट्रॉमातूनच बाहेर आलेले नाही आहेत. म्हणजे याच्यावर रिॲक्ट कसं व्हावं हे सुद्धा त्यांना कळत नाही आहे बेसिकली. तर मला असं वाटतं की राहुल गांधींचाच ओनस आहे हा की त्यांनी पुढे येऊन हे सगळं बदललं पाहिजे आणि दुसरी लोकं दिली पाहिजेत. आणि जर एखादा व्यक्ती परफॉर्म करत नसेल तर पटकन डिसिजन घेऊन त्याच्या जागी दुसरा देणे, ह्यात काही चुकीचं नाही आहे. त्याला संधी द्या 6 महिन्यांची, त्याने परफॉर्मन्स दिला नाही त्याला बदला. हा जो प्रॅग्मॅटिझम आहे, पॉलिटिकल प्रॅग्मॅटिझम आहे, हा राहुल गांधींनी अंमलात आणला पाहिजे. तो त्यांच्याकडे आहे, ॲक्च्युली मी बघितलेलं आहे, तर एवढा आहे त्यांच्याकडे. तो जर त्यांनी अंमलात आणला तर पक्ष मोठा होईल. दिल्ली आणि बिहारचं म्हणाल तर दोन्ही ठिकाणी काँग्रेस फार ज्युनियर प्लेयर आहे. म्हणजे 2 मोठ्या गावगुंडांनी एकामेकात
कुस्ती खेळावी आणि एखाद्या बारक्या पोऱ्यानं मधात तिथे काहीतरी बोलावं अशी परिस्थिती आहे काँग्रेसची. खरं तर दिल्लीची निवडणूक काँग्रेस फार सिरियसली घेते असं मला तरी वाटत नाही. कदाचित ते आपलं सोपं जावं म्हणून असावं असं एकंदरीत मला आज वाटते. अजून निवडणूक थोडी 1.5 महिना लांब आहे आणि बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल जे देईल ते घ्यावं लागणार, कारण काँग्रेसनं स्वतःच तिचं नेतृत्व उभं केलं नाही आणि कदाचित लालू प्रसाद यादवांना दुखवायचं नाही म्हणून कन्हैया कुमारांना तिथे पाहिजे तेवढी मोकळीक दिल्या जात नाही असं मला वाटतं. पण बिहारमध्येही ज्युनियर पार्टनरच आहोत. त्यानंतर जशा निवडणुका होतील, जशी मोठी राज्य निवडणुकीला येतील, तसं काँग्रेसचं भविष्य जास्त लक्षात येईल आपल्याला की कोणत्या दिशेनं जात आहे. पण आता म्हणजे G23 जसं झालं तशी एक दुसरी चळवळ काँग्रेस पक्षामध्ये आत्ता सध्या या मोमेंटला उभी राहते. अंतर्गत त्याच्यावर चर्चा सुरू आहे की आता GSO बदला. आधी काँग्रेस प्रेसिडेंट बदला असं होतं, आता जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन बदला, KC वेणुगोपाल यांना बदला, असं एक फार मोठं वारं पक्षामध्ये उभं राहत आहे आणि त्यांच्या जागेवर सचिन पायलटांना आणावं असं काही सह्यांची मोहीमही अंतर्गत चालू आहे. तसं झालं तर पक्षाला चांगलं होईल. म्हणजे महाराष्ट्रातही एखादा जर तरुण आक्रमक चेहरा दिला तर पक्षाला फार चांगलं होईल. पण शेवटी तो निर्णय राहुल गांधींनी घ्यायचा आहे. मला तर अपेक्षा होते की बेळगावचं जेव्हा अधिवेशन संपेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी घोषणा होईल की महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद आम्ही बदलतोय, पण ती घोषणा झाली नाही. मग आता किती दिवस, आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, तर डिसिजन कोण घेणार? म्हणजे ज्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा सोपवला तेच जर डिसिजन घेणार असतील तर मग आपण बदलणार नाही हेच आपल्याला गृहीत धरलं पाहिजे. म्हणजे शोकांतिका आहे ॲक्च्युली. नक्कीच अमर सर, जी काय आपली चर्चा झाली त्यातनं नक्कीच काँग्रेसचा DNA समजायला एक प्रकारे मदत झाली आपल्या प्रेक्षकांना. प्रेक्षका कार्यक्रम बघत असतील त्यांना माझं आव्हान आहे की जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. त्यासाठी तुम्हाला आमचं द पॉलिटिक्स आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या महत्त्वाच्या आणि आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रतिक्रिया नोंदवायच्यात. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.